तर हाय फ्रेंड्स, आम्ही चाललो गोवर्धन विलेज, जे पालघरमध्ये खूपच फेमस आहे, ज्याला मिनी वृंदावन असे म्हणतात. आणि आम्ही कॉलेजच्या फ्रेंड चाललो इथे वाडा बस स्टॉपवर आम्ही आहेत. आणि ही आमची रिद्धी खूप आत्ताच कंटाळली आहे, तर नंतर काय करते काय माहिती. तिच्यासोबत खेळत बसची वाट बघत आम्ही थांबलो आहेत, कारण बस 11:30ची आहे आणि आत्ताच तर 10 वाजलेत. मग काय करायचं, तर कंचाड बस भेटली आहे. मग आम्ही निघतो आहे कंचाड बसला. आणि आमचे बाकीचे काही फ्रेंड आहेत, ते तिथे कंचाडला थांबणार आहेत आम्हाला घ्यायला. मग तिथून आम्ही बाईकवर जाणार आहेत. आणि ह्या दोघी मस्त बसल्यात आरामात, आणि रिद्धी आहे मस्ती करायला लागली. तर निघालो आम्ही मस्ती करत रिद्धीसोबत आणि कंचाडला पोहोचलो. आणि हे दोघे आम्हाला घ्यायला थांबलेत. प्लॅन तर सगळ्यांचा झालेला, पण माहिती आहे ना, सगळे वेळेवर फ्लॉप करतात. मग आम्ही उरतात 4-5 जणच. मग निघालो. इथे हमरापूर फाट्यावर पोहोचलो आणि आमच्याकडे 2च बाईक होत्या. मग आम्ही रिक्षाने निघालो. इथे रिक्षा पण अवेलेबल असतात आपल्याला तिथे जायला हमरापूर फाट्यावरून. आणि रिक्षात बसलो. मी खूप एक्सायटेड होते, कारण मी पहिल्यांदाच चाललेली, त्याच्यामुळे. इथे पोहोचलो आम्ही, एंट्री केली आणि पुढे इथे थोडं कन्स्ट्रक्शन चालू होतं, जे मेन मंदिर आहे त्याचं. आणि थोडंच पुढे गेल्यावर एक सुंदर असं मंदिर आहे, ते आपल्याला दिसेल. खूपच छान आहे आणि खूप गर्दी होती. तरी आम्ही शनिवारी गेलेलो, रविवारी तर खूपच गर्दी असते. आणि या मंदिराच्या समोरच भजन वगैरे चालू असतं, तर तुम्ही भजन पण एन्जॉय करू शकता. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे हा. तर आम्ही आलो मंदिराजवळ, मग दर्शन वगैरे घेतलं. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या आपण कार्टूनमध्ये बघितलेल्या किंवा पुस्तकात वाचलेल्या, श्रीकृष्ण भगवानने ज्या केलेल्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी इकडे दाखवलेल्या आहेत त्यांनी. तर लहान मुलं खूप एन्जॉय करतील आणि शिकतील ह्याच्यामधून. आम्ही पण रिद्धीसोबत मस्ती करत निघालो. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर ॲक्टिव्हिटीज आहेत. आम्हाला जास्त उशीर थांबता आलं नाही, कारण रिद्धीला कंटाळा आलेला, ती राहत नव्हती. तर निघालो. आणि पुढे गेल्यावर हे मला चिडवत होते, ब्लॉगर आली. फेमस झाल्यावर मग तुम्हीच याल माझ्याकडे सेल्फी घेण्यासाठी, असे बोलत मस्ती करत आम्ही निघालो. इथे एक पूल आहे, तिथे मस्त फिश आहेत. आणि मी व्हिडिओ काढत होते, हा मस्करी उडवत होता माझी. आणि निघालो मग आम्ही फिश बघायला. खूप सुंदर असे फिश आहेत इथे. तर आलो इथे. मी बघते वर, कुठे मला फिश दिसत नाही. सगळे बघतात कुठे आहे फिश. व्हिडिओ काढत होते, मला दिसतच नव्हते. तर हे बोलायला लागले, अगं खाली बघ, तिकडे काय बघतेस. तेव्हा खाली बघितलं, तर खरंच मित्रांनो, खूप सुंदर अशा फिश होत्या. ह्या तर मी टी व्हीमध्येच बघितलेल्या, आत्ता पहिल्यांदा बघते. तर खूपच, रिद्धी पण खूप एन्जॉय करत होती आणि बघत होती फिश. मग आम्ही निघालो पुढे. खूप सुंदर असं वाटतं की आपण राधाकृष्णाची सिरियल बघितलेली ना, त्याच्यामध्ये कसं सगळं म्हणजे नेचर एवढं भारी, तसंच सेम. मग आम्ही निघालो. आम्हाला जास्त ॲक्टिव्हिटी बघायला भेटल्याच नाही, कारण रिद्धी रडत होती आणि तिला खूप कंटाळा आलेला. मग आम्ही गेलो. फिरण्यासारखं खूप आहे मित्रांनो इथे. तुम्ही येऊ शकता, फिरू शकता. पूर्ण दिवस असेल तर खूपच छान. आले तर पूर्ण दिवस फिरायला पाहिजे. आणि ही रिद्धी हसायला लागली आता, पण खूप तिने कंटाळा दिला आम्हाला. आणि इथे राधाकृष्णाची मूर्ती होती, तिथे आम्ही थोडं एन्जॉय केलं, रील्स बनवले, फोटो काढले. आणि थोड्याशा रील्स पुढे जाऊन बनवल्या आणि निघालो मग, कारण टाईम झालेला आणि भूक पण लागलेली. इथे जेवणसुद्धा फ्रीमध्ये आहे, तुम्हाला पैसे भरावे नाही लागत. इथे तिकीट पण नाही आहे, सगळं फ्रीमध्ये आहे मित्रांनो. खूपच छान आहे. आपण तर वृंदावनला एवढ्या लांब जाऊ नाही शकत, मग इथे मिनी वृंदावनमध्ये या आणि खूप एन्जॉय करा. आम्हाला तर जास्त एन्जॉय करता आलं नाही, कारण छोटी होती म्हणून. हमरापूर फाट्यापर्यंत जायला रिक्षा बाहेर लागलेल्या असतात. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मग पुढच्या ब्लॉगमध्ये